काल आपण एक एक्सप्रेशन बघितलं केपी आणि केसी, सॉरी केसीचं, केपी नाही बघितलं अजून. सो केसी इज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट is a ratio of concentration of product divided by reactant in forward reaction. है ना, एक रिएक्शन आपण कन्सिडर केली, AA प्लस BB गिव्स CC प्लस DD. त्याचं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपण कसं डिफाइन करणार? इट डिफाइन्स ॲज कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय रिएक्टंट. सो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द concentration of product and inversely proportional to concentration of reactant. आता याचा मीनिंग काय आहे? हे फॉरवर्ड रिॲक्शनसाठी झालं बघा. रिॲक्शन आपली ही आहे, हे एकदा नीट समजून घ्या बघा. ही सिंपल एक रिॲक्शन आपण बघितली. सो केसीची व्हॅल्यू इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. सो प्रोडक्ट काय आहे फॉरवर्ड रिॲक्शनचा? CC आणि DD आहे, लक्षात घ्या. मग केसीची व्हॅल्यू जास्त कधी येईल? जेव्हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट जास्त असेल. ऑब्वियस आहे, न्यूमरेटर तुमचा जास्त असेल तर तुमची केसीची व्हॅल्यू काय येईल? जास्त येईल. आणि जर ABची व्हॅल्यू जर जास्त असेल तर केसीची व्हॅल्यू काय येईल? कमी येईल. सो इन्व्हर्स रिलेशन आहे. सो हे दोघं डायरेक्ट रिलेशन आहे. मग जितकं जास्त तुमचा प्रोडक्ट फॉर्म होईल फॉरवर्ड रिॲक्शनमध्ये, तितकी जास्त तुमची केसीची व्हॅल्यू असेल. मग मी असं म्हणू शकतो का की जर केसीची व्हॅल्यू जर जास्त असेल तर रिॲक्शन ही माझी कंप्लिशनच्या जवळ गेली आहे किंवा बऱ्यापैकी कंप्लीट झाली आहे. म्हणजे अशी सिच्युएशन आहे ना ही. बघा, इथे रिॲक्शन स्टार्ट केली आपण 0ला, ही 100%ला रिॲक्शन कंप्लीट व्हायला पाहिजे होती, बट झाली नाही. रिॲक्शनने इक्विलिब्रियम अचीव केलं ह्या पॉईंटला कुठेतरी. मग ह्या पॉईंटला तुमचा प्रोडक्ट आहे 70% आणि रिॲक्टंट आहे 30%. बरोबर की नाही? मग हे 70 डिवायडेड बाय 30 काय येईल तुमचं? 75 डिवायडेड बाय 25 असं आपण म्हणू थोड्या वेळ. 70 डिवायडेड बाय 25 किती येईल? हे केसीची व्हॅल्यू येईल 3. येते लक्षात? मग केसीची व्हॅल्यू जितकी जास्त असेल तितकं मी म्हणू शकतो रिॲक्शन कुठे गेली? जवळ. बट समजा इक्विलिब्रियम इथं अचीव झालं फॉर एक्झाम्पल, तर इथं तुमचा प्रोडक्ट आहे 25% आणि रिॲक्टंट आहे 75%. मग ॲन्सर काय येईल तुमचा? 25 डिवायडेड बाय 75 दॅट इज 1/3. हे पर्सेंटेज आहे, आपल्याला कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, तुम्हाला समजण्यासाठी फक्त सांगतो. मग 1/3 इज काय? 0.33. बरोबर की नाही? मग 0.33 आणि इकडं केसीची व्हॅल्यू किती आली होती? 3. मग जेव्हा केसीची व्हॅल्यू कमी येईल, ठीक आहे, जेव्हा केसीची व्हॅल्यू कमी येईल त्यावेळेस मी काय सांगू शकतो की रिॲक्शन तेवढी झालेली नाही आहे. बरोबर? रिॲक्शन 10-20-30% काहीतरी झाले असेल, माहीत नाही. आणि जेव्हा केसीची व्हॅल्यू जास्त असेल तेव्हा मी म्हणू शकतो की रिॲक्शन ही नियर टू कंप्लिशन आहे. कंप्लिशन तर होतच नाही कधी, ही इथं कुठंतरी खेळत असणार रिॲक्शन. पॉईंट कळतंय? 1 कधी येईल केसीची व्हॅल्यू? 50 डिवायडेड बाय 50. सो दोघांचं कॉन्सन्ट्रेशन जेव्हा इक्वल असेल, दोघं जेव्हा 50-50 असेल तर केसीची व्हॅल्यू काय येईल राजा? 1. म्हणजेच रिॲक्शन किती कंप्लीट झाली? हाफ. रिॲक्शन किती कंप्लीट झाली? हाफ. मग हे केसीच्या व्हॅल्यूवरनं आपण एक्सटेंट ऑफ रिॲक्शन फाइंड आउट करू शकतो. म्हणजे काय की रिॲक्शन कुठपर्यंत गेली आहे तुमची. तुम्हाला कळतं ना? समजा आता केसीची व्हॅल्यू जर इथं आली तर तुम्ही काय विचार करणार की बाबा काहीच उपयोग नाही झाला रिॲक्शन करून. इथं जर आली तुमची केसीची व्हॅल्यू तर तुम्ही म्हणणार हां ठीक आहे बाबा, चला बऱ्यापैकी रिॲक्शन तुमची झाली. येते लक्षात? मग केसी काय एक्सप्लेन करणार आपल्याला? एक्सटेंट ऑफ रिॲक्शन. पुढे आपल्याला आहे ते परत आपण बघू. फक्त मी सांगितलं की ह्याला रीड कसं करायचं, म्हणजे हे उगंच आलंय का असं नाही, याला रीड कसं करणार हे सांगितलं मी तुम्हाला. सो याच्या बेस्ड आपल्याला काही न्यूमरिकल्स असतात बघा, ठीक आहे, ते न्यूमरिकल्स आता आपण घेऊया. सो घ्या पहिला न्यूमरिकल. द फॉलोइंग कॉन्सन्ट्रेशन्स were obtained from the following concentrations were obtained from formation of ammonia from N2 and H2. From N2 and H2. बघा हा प्रॉब्लेम लिहा.
अरे हे लिहा, फॉर घ्या, फ्रॉम घ्या, फक्त प्रॉब्लेम समजून घ्या. अरे क्या रे, तुम उधर ही हो क्या अभी? बघा, N2 आणि H2 पासनं आपण अमोनिया प्रिपेअर करतोय. सो रिॲक्शन काय येईल? N2 प्लस H2 गिव्स अमोनिया. ठीक आहे, बॅलन्स्ड करा इक्वेशन बघा. सो हे इक्वेशन आलं. सो याच्यासाठी के सी काय येईल तुमचा? के सी इज इक्वल्स टू NH3 रेस टू 2, N2 रेस टू 1, H2 रेस टू 3. सो तुम्हाला के सी फाइंड आउट करायचं आहे. तिघांचे पण कॉन्सन्ट्रेशन्स आहेत बघा. टाका व्हॅल्यू त्याच्यात, किती कॉन्सन्ट्रेशन्स आहेत बघा. मला सांगा NH3 किती आहे? 1.2 इंटू, तुम्ही सॉल्व करा बरं हे. N2 सांग रे. हे करा बघा. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सॉल्ड आहे, बघून करू नका, स्वतः करा. वन 1.06 इंटू 10⁻³ आहे किंवा 0.16 10⁻⁴. के सीचं युनिट काय येईल इथं बघा बरं. केलं का? हे आला आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. ॲट इक्विलिब्रियम, हे कॅल्क्युलेशन आलंय का बघा, नाही तर घरी गेल्यानंतर करा. कॉन्स्टंट टेम्परेचरला होतं ना, म्हणून टेम्परेचर चेंज झालं की इक्विलिब्रियम चेंज होतं. इक्विलिब्रियम हे कॉन्स्टंट, टेम्परेचर कॉन्स्टंट असल्यावरच कॅल्क्युलेट करतात. पुढं आपण बघू ना टेम्परेचर डिपेंडन्स. ॲट इक्विलिब्रियम द कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2, ॲट इक्विलिब्रियम द कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 is 3 into 10⁻³ molar. O2 is 4.2 into 10⁻³ molar.
and NO is 2.8 into 10 to the power minus 3 molar at 800 K at 800 K. Find Kc for a reaction. Find Kc for reaction. सो केसी फाइंड आउट करायचं आहे बघा. सगळ्या व्हॅल्यूज दिल्या आहेत तुम्हाला. किती आला आन्सर? बघून करू नका, स्वतः करा. कॅल्क्युलेशन स्वतः करायची सवय लावा. हे केमिस्ट्रीचे कॅल्क्युलेशन सोपे असतात, तुम्हाला फिजिक्सचे करायला लागतात. किती आला आन्सर? 0.622 आन्सर आहे बघा. नियरली आला असेल 0.65, 3, 2, 1, 59, 58. नाही चालणार. 0.62 आणि नियर असेल थोडंफार तर इकडे तिकडे चालेल. चला हेडिंग द्या. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू पार्शियल प्रेशर. विथ रिस्पेक्ट टू पार्शियल प्रेशर. विथ रिस्पेक्ट टू पार्शियल प्रेशर. पार्शियल प्रेशर म्हणजे काय? एका इंडिव्हिज्युअल कंपोनंटचं रिॲक्शन मिक्सचरमध्ये इंडिव्हिज्युअल कंपोनंटचं जे प्रेशर असेल त्याला पार्शियल प्रेशर असं म्हणणार. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करू की आपले सगळी जी रिॲक्शन आहे ती गॅशियस फेजमध्ये होते. सो इट इज मोर कन्व्हिनियंट टू मेजर प्रेशर इन टर्म अदर दॅन कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आपण जर गॅशियस फेजमध्ये सगळे तुमचे रिॲक्टंट आणि प्रोडक्ट असेल तर त्यांचं प्रेशर मोजणं हे जास्त कन्व्हिनियंट असतं ना की कॉन्सन्ट्रेशन. मग समजा जर तुमच्याकडे अशी एक रिॲक्शन आहे AA प्लस BB गिव्ज CC प्लस DD आणि हे सगळे तुमचे काय आहेत? गॅस. तर आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय असतं राजा? नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट इन अ गिवन व्हॉल्यूम, त्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणू. हे तुमचे गॅस आहेत सगळे. मग आपण जेव्हा रिॲक्शन मिक्सचरमध्ये सगळे गॅस असतील किंवा गॅस फेजमध्ये जेव्हा रिॲक्शन असेल त्यावेळेस आपण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन मोजण्याच्या ऐवजी पार्शियल प्रेशर मोजतो. पार्शियल प्रेशर म्हणजे काय? इंडिव्हिज्युअल गॅसचं प्रेशर. आता रिॲक्शनमध्ये काय काय आहे तुमच्याकडे कंटेनरमध्ये? ABCD सगळेच चारी पण आहेत. मग एचं काहीतरी एक्स प्रेशर असेल, याचं B असेल, याचं C असेल, याचं D असेल. सो प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल प्रेशरला काय म्हणणार आपण? पार्शियल प्रेशर. पॉईंट कळत आहे? आणि ह्या सगळ्यांचं मिळून काय बनतं? टोटल प्रेशर. रिॲक्शन जेव्हा तुमची होते तर सुरुवातीला A आणि B होते.
थोड्या वेळानंतर काय झालं, सी आणि डी झाले आणि रिॲक्शनने इक्विलिब्रियम अचीव केलं. मग रिॲक्शनमध्ये ए बी आणि सी डी सगळेत. मग ह्या कंटेनरचं टोटल प्रेशर किती आहे? प्रेशर कॉन्ट्रीब्युटेड बाय ए बी सी आणि डी. यालाच डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर म्हणतात. सो द टोटल प्रेशर ऑफ कंटेनर इज सम ऑफ पार्शियल प्रेशर ऑफ ऑल दी कंपोनंट्स. सो प्रत्येकाचं पार्शियल प्रेशरची ॲडिशन म्हणजे टोटल प्रेशर आहे. मग टोटल प्रेशर कशाने मिळून बनलाय? एच्या प्रेशरने, बी सी आणि डीच्या प्रेशरने. मग ह्या इंडिव्हिज्युअलला आपण काय म्हणणार? पार्शियल प्रेशर. मग मला जर याचं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फाइंड आउट करायचं असेल तर ते कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्समध्ये न करता प्रेशरच्या टर्म्समध्ये आपण केलं तर इझिली पडेल, कारण गॅसची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीच आहे प्रेशर, त्याच्यामध्येच डिफाईन होईल ना. कारण प्रेशर इज डायरेक्ट, प्रेशर इज कॉन्सन्ट्रेशन. प्रेशर म्हणजेच काय आहे? कॉन्सन्ट्रेशन. बघा इकडं, पी व्ही इज इक्वल्स टू एन आर टी. आपल्याला माहिती आहे राजा, आयडियल गॅस इक्वेशन. सो आर कॉन्स्टंट आहे ॲट पर्टिक्युलर टेम्परेचर, म्हणजे आर आणि टी तुमचे कॉन्स्टंट झाले. आर इज अ गॅस कॉन्स्टंट, रिॲक्शन आपण करतोय ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. सो दोन्ही काय झाले? कॉन्स्टंट. सो पी इज इक्वल्स टू एन व्ही डिवायडेड बाय व्ही इंटू आर टी. एन डिवायडेड बाय व्ही म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम, म्हणजेच काय राजा? कॉन्सन्ट्रेशन. मग पी इज इक्वल्स टू सी आर टी. आर टी काय आहे? कॉन्स्टंट. मग प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. मग प्रेशरच्या ऐवजी मी कॉन्सन्ट्रेशनच्या ऐवजी मी प्रेशर घेतला तरी काय फरक पडेल का? काहीच नाही. मग गॅससाठी आपण कन्व्हिनियंटली काय कन्सिडर करतो? प्रेशर कन्सिडर करतो. कन्व्हिनियंटली असं काही नाही. तुम्हाला जर कॉन्सन्ट्रेशन दिलं तर कॉन्सन्ट्रेशनमध्ये कॅल्क्युलेट करा. जर आपल्याला प्रॉब्लेम्समध्ये प्रेशर दिलं तर प्रेशरच्या फॉर्ममध्ये कॅल्क्युलेट करू. मग फॉर्म्युला सेम येईल तुमचा, फक्त त्या केसीला आपण काय म्हणू? केपी म्हणू. दॅट इज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर प्रेशर. तो काय होता तुमचा? फॉर कॉन्सन्ट्रेशन. मग काय येईल इक्वेशन? सेम. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट होता की नाही. आता कॉन्सन्ट्रेशनच्या ऐवजी काय घेणार आपण? प्रेशर. मग प्रेशर ऑफ सी, त्याला आपण थोड्या वेळासाठी पी सी म्हणू. रेस टू काय येईल? सी. पी डी रेस टू डी, पी ए रेस टू ए आणि पी बी रेस टू बी. सो पी सी ए बी सी डी हे काय आहे तुमचे? पार्शियल प्रेशर ऑफ ए बी सी डी कंपोनंट्स. कळालं हे कसं काढलं आपण? हे कसं आलं? कळालं का? डन. ओके. मग खाली लिहा. हेडिंग दिले सगळ्यांनी. फॉर अ रिॲक्शन इन्व्हॉल्विंग गॅसेस, for reaction involving gases, it is convenient to express the equilibrium constant. It is convenient to express equilibrium constant in terms of partial pressure. In terms of partial pressure. In terms of partial pressure. Which is given by आणि हे इक्वेशन लिहा. where PA, PB, PC, PD are partial pressure of component, that is ABCD respectively. ठीक आहे, हे पण लिहा. हे लिहिलं.